5/8/2024 संत श्री गजानन महाराजाची पालखी मेखरमध्ये येऊन राहिली, म्हणून हे रस्ता मोकळा करणं चालू आहे. गजानन महाराजाचा शेगाव रस्ता आहे, पंढरपूर शेगाव रस्ता. आणि हे बघा, शासकीय कर्मचारी, नगरपालिका प्रशासन, पोलीस प्रशासन रस्ता मोकळा करून राहिले. हा चौक पहिला मोकळा करण्यात यावा, शिवाजी शाळेची लाईन मोकळी करण्यात यावी. अरे वा, आमचे बॅनर चालत नाही पानपोई तिथं 10 जण 15 जण बसवले आतापर्यंत तिथे यांनी. हे सर्व बॅनर गिनर उतरण्यात यावे. सर नमस्कार, शिवाजी शाळेची लाईन काढा पहिले. कोणते इंजिनियर आहे? हां, ती लाईन काढा. ती लाईन गजगज होऊन राहिली. डिवायडरचं काम चालू आहे आणि पलीकडून लोक बसलेले आहेत दुकानं टाकून. त्याच लाईनसाठी मी उपोषणाला बसलो होतो. बरोबर, सर्व काढण्यात यावं. नाहीतर मग नगरपालिका प्रशासन, कोण इंजिनियर, त्यांना सांगा तुम्ही शिवाजी शाळेचे या गेटपासून त्या गेटपर्यंत पूर्ण काढण्यात यावं आजच्या आज. नाही तर 8 दिवसामध्ये आम्ही असं काय आमरण उपोषण टाकेल, या चौकात उपोषण टाकेल. 3 गेट आहे शिवाजी शाळा. हा जिजाऊ चौक आहे, मोकळा करण्यात यावा पुराच्या पुरात जिजाऊ चौक. या शिवाजी शाळेच्या लाईनला कायमस्वरूपी काढायचं, कायमस्वरूपी. आणि इथं ट्रॅफिक जाम होती सर नेहमीसाठी. हे एकंदरीसाठी कोण नाही, कोण इंजिनियर कोण आहे? कोण इंजिनियर, कोण आहे इंजिनियर? नगरपालिका प्रशासनाचा इंजिनियर कोण आहे? साहेब तुम्ही इंजिनियर आहे नगरपालिका प्रशासनाच्या? MSRTC इंजिनियर. हां, हे शिवाजी शाळेची लाईन डिवायडर चालू आहे आणि या साईडची पूर्ण अतिक्रमण उठवा. मी माझ्याकडे नाही, हे माझ्याकडे हे कोणाकडे आहे? हे नगरपालिका. नगरपालिका प्रशासन. नगरपालिका प्रशासनानं काय यांच्याकडून हप्ते घेतात 200-200 रुपये रोज एका दुकानचे. मी तहसीलदार साहेबाला बोललो होता, ते म्हणे इंजिनियर साहेबाकडे जा, ते काढतील. ते या शिवाजी शाळेमध्ये वरोडीची, मला जे सांगितलेले वरोडीची यात्रा येते, आपल्या वरोडीच्या महाराजाची यात्रा येते या शिवाजी शाळेच्या गेटमध्ये. माझ्याकडे तो रस्ता येत नाही. मग हा नगरपालिकेच्या सीओला सांगा आणि लाईन काढून टाकायला हवा तुम्ही. बरोबर, शिवाजी शाळेची लाईन पूर्ण निघाली पाहिजे. डिवायडर चालून या साईडला पूर्ण गजगज करून टाकलं. लेकरांना यायचं जायचं कसं? आणि कायमस्वरूपी करा. 2 आणि 4 दिवसासाठी नका करू, कायमस्वरूपी. तुम्हाला ते व्हिडिओ दाखवतो, शिवाजी शाळेच्या लाईनचे पण व्हिडिओ दाखवतो तुम्हाला गजगज. बघा मित्रांनो, अतिक्रमण चालू आहे काढणं. आणि शिवाजी शाळा हे बघा, कर्मचारी MSCRDचे कर्मचारी आणि यांचं म्हणणं आहे ते माझ्या अंडरमध्ये येत नाही, नगरपालिका सीओच्या अंडरमध्ये येत आहे. ताबडतोब नगरपालिका सीओना शिवाजी शाळेची लाईन कंप्लीट करण्यात यावी. या शिवाजी शाळेच्या गेटमधून आत प्रवेश करतात लोक. वरुडीची यात्रा येते, वरुडीची यात्रा येते, गजानन महाराज यात्रा येऊन राहिली उद्याला. पूर्ण खाली करण्यात यावा हा भाग कायमस्वरूपी. हे बघा शिवाजी शाळेचं गेट आणि या गेटवर असं स्वागताचा कार्यक्रम चालू आहे. आणि गेटच्या बाजूला बघा घाण आणून टाकतात. इथं हे धंदे करतात लोक चौकामध्ये आणि इथं घाण आणून टाकतात. हे बघा डिवायडरचं काम चालू आहे मित्रांनो. आणि या साईडला नाल्याही खोनलेले आहेत आणि अशा पद्धतीने हे लोक बसलेले आहेत तिथं.
हे बघा शिवाजी शाळेच्या लाईनला अशा पद्धतीनं नाल्या काढल्या आणि त्या नाल्याच्या समोर लोक बसलेले आहेत. समोर सिमेंट रोडला टच यांचे दुकानं आहेत आणि त्यांच्या समोर 2 व्हीलर 4 व्हीलर थांबतात. हे बघा नाल्या आणि हे डिवायडर, इथून डबल गाडी पास होऊ शकत नाही. हे ताबडतोब उचलण्यात यावा. गजानन महाराजांची पालखी, वरुडीची पालखी येऊन राहिली, ताबडतोब आजच्या आत उचलण्यात यावं सर्व दुकानं. हे ट्रॅफिक आहे का काय आहे? अरे वारे वा, धंदे यायचे. पूर्ण घर नाही उचललं नाही तर मग बघू कोणत्या लेवलला उचलायचं आम्हाला. नगरपालिकेचा भोंगळा कारभार. मेकर नगरपालिकेचं कोणाचं लक्ष नाही आहे. ट्रॉफिक जाम होते जिजाऊ चौकापासून या रोडनं. बघा जिजाऊ चौक किती जाम होऊन राहिला. जिजाऊ चौक ते ST स्टँड रोड. हे बघा रोड टच गाड्या यांच्या, हे हलून नाही राहिले, नुसते फिरून राहिले. ते रोड टच 4 व्हीलर 2 व्हीलर JCB. पालखी उडाली म्हणून नुसते भाकरी खातात दादा. आणि अशा पद्धतीनं रोडवर गाड्या आहे 4 व्हीलर 2 व्हीलर. बघून घ्या मेकर, जिल्हा बुलढाणा, महाराष्ट्र राज्य. मेकर नगरपालिका CO झोपलेले आहे. भोंगळा कारभार आहे मेकरच्या COचा.